उलट मारून उलट अरे कहना क्या चाहते हो? नमस्कार. आज आम्ही सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील पिंपळ पौर्णिमा साजरी केली. त्याचं कारण असं आहे की वर्षानुवर्ष आपण बघतोय का महिला ह्या वटसावित्री पौर्णिमेचं व्रत ठेवता आणि वटवृक्षाला साकडे घालता आणि सांगता का हाच पती आम्हाला जन्मोजन्मी मिळावा, 7 जन्म मिळावा, या पतीला दीर्घायुष्य मिळावा. तर आमच्या ज्या पत्नी पीडितांच्या बायका आहे ह्या जर उद्या जाऊन वटसावित्री पौर्णिमा करता तर ह्या जन्मामध्ये आम्हाला एवढा त्रास द्यायचा, मग वटसावित्री पौर्णिमेचं व्रत करायचं कशासाठी आणि कोणासाठी? आम्हाला हा त्रास द्यायचा आणि परत हा त्रास देण्यासाठी हा पती मागायचा का? आणि एवढा आमचा म्हणजे असह्य वेदना आम्हाला त्यांनी दिल्या आणि आमच्यासाठी परत उद्या जाऊन जर ती मागणी घालत असेल तर हे खोटारडेपण आहे. म्हणून आम्ही उद्या यमराज बिझी राहतील. उद्या त्यांच्या मागं खूप मोठे म्हणजे सर्वत्र ठिकाणी जाऊन वटसावित्री पौर्णिमा करून या आमच्या बायका जाऊन साकडे घालतील. म्हणून उद्या बिझी राहतील. त्याच्यासाठी आजच आम्ही यमराजाला साकडे घालतोय. त्या खोटाड्या बायकांचं ऐकू नका. या उद्या तुम्हाला खोटं नाटक सांगून आम्हाला परत याच्यात गुरफटायचा प्रयत्न करतील, आम्हाला दीर्घ आयुष्य मागतील. अरे इथं आम्ही रोज मरतो. सकाळपासून संध्याकाळ झाल्याच्या नंतर आज दिवस संध्याकाळ होईल कशी ते मोठ्या संकटातून आम्ही जातो. मग अशा भांडकुदळ बायकांसोबत 7 जन्म तर काय 7 सेकंद सुद्धा आम्ही राहू शकत नाही. म्हणून आम्ही दरवर्षी म्हणजे जवळजवळ 2017 पासून वटसावित्री पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पिंपळ पौर्णिमा साजरी करतो आणि पिंपळ पौर्णिमा साजरी करून 108 उलट्या फेऱ्या मारतो. आमच्यासाठी ज्या सोयीच्या फेऱ्या मारलेल्या असन 7 त्याही निघून जावा, आणखी कुठं काही मारले असन त्याही निघून जा आणि कायमस्वरूपी आम्ही अशा झंझटामध्ये गेला आणि अशा भांडकुदळ बायका मिळाल्यापेक्षा आम्हाला देवाने मुंजा जरी ठेवलं तरी चालन असे आम्ही साकडे मुंजाला आणि यमराजाला घातले. ये बड़ी अच्छी बात कही आप. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.